नमस्कार मित्रांनो, पहिला भाग तुम्ही पाहिलाच. सलाईनपर्यंत आले होते आणि कॅन्सरच्या हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेलो होतो आपण. त्याच्यानंतर मी त्या गोष्टीवरून खूप राग आला मला. मी एका पर्सनल ॲपवर माझं अकाउंट आहे, त्या ॲपवर मी या चौघींचे फोटो टाकले आणि त्याच्यावर टाकलं की बघा मित्रांनो, ह्या माझ्या नालायक मैत्रिणी आहेत. यांनी माझ्याबद्दल अशी कमेंट्स केली की कॅन्सर नाटक आहे का गं? कॅन्सर नाटक आहे का? तुम्हाला चौघींना नाटक वाटते का? आता मी टाकू का तुम्हाला रिपोर्ट? म्हणजे कॅन्सरचे रिपोर्ट टाकू का? पण ती गोष्ट बुलढाण्या वालीलाही समजली, ती गोष्ट अनिशालाही समजली आणि ती गोष्ट टिपिकल जिनी माती खाल्ली होती तिला पण समजली. पण यूट्यूबवालीला युगो होता ते मला पहिलेच माहीत होतं की हिचा युगो आसमानावर आहे. ते मी तिला पहिलेपासून लहानपणीपासून ओळखायची. तिचे जे घरचा प्रॉब्लेम्स, तिच्या वडिलांचा स्वभाव, सगळं गणित मला माहीत होतं. त्यामुळं मी तिला मॅटरच करत नव्हती. तर झालं असं की मी जशी ॲपवर टाकलं, तर त्या ॲपवर माझा मुलगा होता. त्याने रात्री 1 वाजता मी तो व्हिडिओ 12:30 वाजता बघितला. 12:30 वाजता बघितल्यानंतर यांना सगळ्यांना पर्सनल मेसेजसुद्धा केले की तुम्ही माझ्याबद्दल एवढ्या घाणेरड्या बोलल्या, याच्यानंतर तुमची माझी मैत्री राहणार नाही, काही राहणार नाही, बाकी काहीच मॅटर नाही. यांना शिवीगाळ नाही, घाणेरडं बोलणं नाही, कोणती धमकी नाही, काही नाही. तुम्ही एवढ्या नीच बोलल्या की माझा तुमचा मैत्रीचा संबंध तुटला. याच्यानंतर मला फोन करायचा नाही, काही करायचं नाही, मला मेसेजही करायचे नाही, काही नाही. माझं मन दुखलेलं आहे. तर त्याच्यानंतर मी पर्सनल ॲपवर तो पोस्ट केली. पण त्याच्यावर माझा मुलगा होता आणि माझ्या मुलाने ती पोस्ट पाहिली. रात्री 1 वाजता अभ्यास करत होता तो, पाहिली. तर त्याने काय केलं, माझा फोन घेतला आणि मला विचारलं, मला सांगितलंही नाही. तो माझ्या फोनवरून त्या ॲपवर गेला आणि माझी ती पोस्ट होती ती डिलीट केली माझ्या मुलाने. तर त्याने नंतर दुसऱ्या दिवशी कारण सांगितलं मला. मम्मी म्हणे, मला एक गोष्ट सांग, तू काल पोस्ट केली होती. म्हटलं हो रे केली आहे. म्हटलं काय झालं? माझं डोकं खराब आहे, असं बोलू नको. नाही म्हणे मम्मी मी डिलीट केली. म्हटलं का केली तू डिलीट? का केली? त्यांचा वरती ओरिजिनल चेहरा मला सगळ्यांना दाखवायचं की त्यांनी माझ्यासोबत काय केलं आहे. नाही म्हणे मम्मी, मला एक गोष्ट सांग, आपले सगळे रिलेटिव्ह त्या ॲपवर आहेत. तू ऑलरेडी शेगावचे आणि ग्रुपचे फोटो वगैरे सगळं त्याच्यावर शेअर केलेले आहेत आणि अशा गोष्टी जर तू त्या ग्रुपवर टाकशील तर तुझे आपले जाऊ दे, त्यांना जाऊ दे, मैत्रिणीला जाऊ दे म्हणे, त्यांना जाऊ दे म्हणे तिकडे, पण जे आपले रिलेटिव्ह आहेत ते काय म्हणतील की अरे आतापर्यंत तिने चांगले फोटो टाकले, आतापर्यंत तिने असं केलं आणि म्हणजे ते मॅटर तुझं खराब होईल, तुझी जे जीवनशैली आहे ती त्याच्यामध्ये ॲपमध्ये बिघडून जाईल. असं करू नको. केलं नाही म्हणे, मी डिलीट केली. म्हटलं काही हरकत नाही बेटा ओम, तू चांगलं केलं. म्हटलं डिलीट केली तर जाऊ दे, त्यांच्यापाशी त्यांचं पाप त्यांना भोगावंच लागेल. म्हटलं जिनी म्हटलं की मला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सलाईन घेत असेल आणि व्हिडिओ टाकेल, तिच्यावर एक वेळा वेळ येईल, इतके घाणेरडे सलाईन तिला घ्यावं लागेल. माझा खूप आत्मा दुखला होता, कारण की कॅन्सर हे नाटक म्हटलं ना, मला खूप राग आला होता त्या व्यक्तीचा, खूपच राग आला होता. आणि तिला ती यूट्यूबवालीनी तिथं बोलता साथ दिली ना, मला त्याचा पण राग आला होता. मला त्या गोष्टीचा मग तो राग मी मनात ठेवून घेतला. काही घेणं नाही, देणं नाही, बोलणं नाही, काही नाही. त्याच्यानंतर त्याच्यावर 6-7 दिवस झाले. मग मला जायचं होतं कॅन्सर हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी. तर ट्रीटमेंटसाठी जायचं होतं, तर मी ट्रीटमेंटसाठी गेली. तर मला ना नागपूर ना अमरावती अशा दिवसाच्या मधातल्या याच्यात मला एक फोन आला. मला म्हणते हॅलो. म्हटलं काय बोला. तुम्ही म्हणजे यूट्यूबवालीचं नाव घेऊन की तुम्ही या व्यक्तीला ओळखता का? म्हटलं हो सर ओळखते. तर मी म्हणे अशा ठिकाणातून पोलीस बोलत आहे. त्यांचं नाव नाही घेणार मी, त्या पोलिसाचं नाव वगैरे सगळं माहीत आहे मला, त्यांचा इतिहास सगळं माहीत आहे, माझ्याजवळ सगळं रेकॉर्डिंग आहे, सगळ्यांचं रेकॉर्डिंग आहे. तर सगळं झालं मॅटर. तर बोलायचं काही नाही. तर मग ते झालं. तर त्याच्या अगोदरचा अजून एक प्रसंग तुम्हाला सांगते की त्याच्या अगोदर काय झालं. नागपूरला जायच्या पहिले मला फोनवर फोन केले. यूट्यूबवालीच्या नवऱ्याने मला फोन केले. आता मला सांगा, जो लेडीजचा ग्रुप आहे त्याच्यात असंख्य लेडीज होतो आम्ही, सगळ्यांना नवरे आहेत, बिना नवऱ्याचं कोणीच नाही आहे. एकी नवऱ्याचा मला फोन नाही आला, एकीच्या नवऱ्याचा नाही. आणि यूट्यूबवालीच्या नवऱ्याचा मला फोनवर फोन आला. खूप फोन आले मला, मी त्याचे फोन उचलले नाहीत, त्याचे फोन मी नाही उचलले. पण नंतर त्यांनी मला मेसेज केले, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे, हे तुम्ही काय लावलेलं आहे हे मला पटणार नाही, माझ्या घरी काही जीवितहानी झाली तर मी तुम्हाला सोडणार नाही. मला एक गोष्ट त्या व्यक्तीला सांगायची होती की भाऊ रे, मी अमरावतीत, तू टिपिकल माझ्यापासून 200 ते 250 किलोमीटर दूर आहे.
तुझ्या पत्नीचा जर तिचं काही झालं तर मी कशी पकडल्या जाईल मला सांग. माझे हात एवढे लांब आहेत का की मी तुझ्या पत्नीला काही करेल? तुझ्या पत्नीला मानसिक त्रास झाला, मानसिक रोग, ती ऑलरेडी मानसिक रोगी आहे, त्यामुळं मला टेन्शन नव्हतं कोणत्या गोष्टीचं. मी त्याला रिप्लाय दिला नाही. मग तो म्हणे, मग नंतर पहिले त्यांनी जबरदस्ती करायचा प्रयत्न केला, फोनवर अरेरावी करायचा प्रयत्न केला मेसेजवर. त्याच्या मेसेजची रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ, व्हॉइस मेसेजची पूर्ण. तर त्यांनी त्याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं, तुम्हाला काहीतरी माहीत आहे का? काहीतरी माहीत आहे का? मेसेज केला त्याला, काहीतरी माहीत आहे तुम्हाला? मी त्याला जे जे झालं ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलं. त्याच्यानंतर त्याचा मला एकही व्हॉइस मेसेज नाही आणि एकही कमेंट्स नाही त्याची. त्याच्यानंतर 5-6 दिवस गेले. यूट्यूबवालीचं डोकं करत होतं. तिला वाटलं की काय करू, आता काय करू, आता माझा तिगो दुखावला, हिने माझा अपमान केला, हिने माझा फोटो टाकला, मी खूप फेमस आहे. ती स्वतःला फेमस समजायची, आजही समजते. ती फेमसच होती पहिल्यापासून, ती गावात फेमसच होती. त्यामुळं मला काही वाटत नव्हतं. तर आम्हाला कोणी कुत्रे नाही, आम्हाला विचारायचे की तू चिखलकरची मुलगी, आम्हाला आमच्या बापाच्या नावाने ओळखायचे आणि तिला नावानेच ओळखायचे. तर मग मी तिला म्हणजे तिच्याबद्दल नाही, याच्याबद्दल नाही, सगळं मॅटर डोक्यातून क्लोज करून टाकलं. पोस्ट डिलीट, सगळं मॅटर क्लोज. कोणासोबत फोटो नाही, कोणत्या ग्रुपवर नाही, कायच्यावर नाही. ना जेंट्सच्या ग्रुपवर होती मी, ना लेडीजच्या ग्रुपवर होती. मी नागपूरच्या ट्रीटमेंटला गेली, तिथे दिवसा ना अमरावती. मला एक फोन आला. तर त्या फोनवर एक पोलीस बोलला मला की तुम्ही या व्यक्तीला ओळखता का? मी सरळ म्हटलं हो ओळखते. त्यांना तुम्ही जीवे मारण्याची धमकी दिली का? म्हटलं सर तुम्हाला कोणी सांगितलं असं की मी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली? तर मी पहिले तर त्या नावाच्या खाली पोलीस लिहिलं होतं तर घाबरले. ट्रू कॉलरवर नाव येतं. पण मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं? ती व्यक्ती आली होती म्हणे, तुमचा असा रिपोर्ट दिलेला आहे, तुमचं असं झालेलं आहे. म्हटलं बरं काही हरकत नाही. आपण म्हटलं सर मला बरोबर ऐकून येत आहे, पण तरी म्हटलं मी थोडी दूर गेली, म्हटलं तुमचा आवाज आला तर फोन चालूच ठेवा. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का म्हटलं सर की मी कॅन्सर पेशंट आहे. तुम्ही जो फोन करत आहे त्यामुळे जर माझ्या जीवाला काही जीवितहानी झाली, आता मला सांगा मित्रांनो एक गोष्ट, असा कोणता पोलीस अशा कोण्या व्यक्तीवरून कोण्या महिलेला धमकवू शकते का, फोन करू शकते का? असं मला सांगा फक्त कमेंट्समध्ये तुम्ही नक्की, की खरंच असं कोणता पोलीस कोणत्या पर्सनल व्यक्तीवरून कोण्या व्यक्तीला धमकवू शकते का? नाही धमकवू शकत, ते मला माहीत आहे. माझं लॉ झालेलं आहे 2 वर्षाचं. पहिले त्याला आमच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा लागतो. आमच्या पोलीस स्टेशनवाले मला बोलावतात, तिथे विचारपूस करतात आणि मग आमच्या पोलीस स्टेशनचे लोक त्यांना ती हे देतात की म्हणजे माहिती देतात की नाही या व्यक्तीनं असं केलं आहे किंवा नाही केलेलं आहे व्यक्ती. ते माहीत होतं मला. पण मला माहीत आहे ना, पैसा कुठेही बोलतो हो. पैशासाठी तर आपण पैसा देऊन तो कोणाचंही तोंड खराब करू शकतो. मग मी त्याला तिथंच क्लोज. तो म्हणे नाही मला माहिती नाही, तुम्ही कॅन्सर पेशंट आहे, यांनी मला सांगितलं नाही, यांनी मला सांगितले, त्यांनी फोन कट केला. मग मी नागपूरला गेले, माझी ब्लड टेस्ट केली. मी सगळ्या गोष्टीचं म्हणजे माझं तिथं अपनागर म्हणजे माझं जिथे राहते मी तिथे माझा कार्यक्रम होता 4 फेब्रुवारीला. मी तो कार्यक्रम अटेंड केला आणि कॅन्सर डेचा सगळं व्यवस्थित झालं माझं. त्याच्यानंतर मला एक गोष्ट सांगितल्या पोलीस आयुक्तालयामधून की तुम्ही परत त्या व्यक्तीला फोन करा आणि विचारा की तुम्ही पहिले कोणत्या पोलीस स्टेशनमधून आहात, तुम्ही असा फोन करू शकता का, तुम्हाला असं आहे का परमिशन? मी त्याला फोन लावला रिटर्नमध्ये येताना. त्याला म्हटलं तुम्ही मला ओळखता का? नाही म्हणे. म्हटलं त्या दिवशी तुम्हाला फोन केला होता, तुम्ही असं माझ्यासोबत बोलले. हो म्हणे, त्या महिला आल्या होत्या, त्यांनी असं रिपोर्ट दिला आहे म्हणे, असं झालं तसं झालं आहे, तुम्हाला ते मॅटर वाढवायचं. म्हटलं 1 मिनिट सर, पहिले माझी गोष्ट आहे का? तुम्हाला माहिती आहे का मी कॅन्सर पेशंट आहे? नाही म्हणे, यांनी माझ्यापासून लपून ठेवलं, मला सांगितलं नाही म्हणे कॅन्सर पेशंट आहे. मला एक गोष्ट सांगा म्हटलं सर, हे मैत्रीतलं मॅटर आहे, याच्यात नवऱ्यांनी बोलायचं असते का? मी ती पोस्ट कधीची डिलीट केली आहे म्हटलं, ज्या दिवशी टाकली त्याच दिवशी रात्री डिलीट केली म्हटलं मी ती पोस्ट. माहिती आहे का म्हटलं सर तुम्हाला? ती डिलीटमध्ये येते म्हटलं, डिलीटमध्ये ती पोस्ट येते, तुम्ही पहा म्हटलं जाऊन. आणि विशेष म्हणजे त्यांनी मला समजावलं आहे म्हणा, त्या पोलीस अधिकाऱ्यांनी, त्यांनी वाईट नाही बोलला तो माझ्यासोबत काही. तर त्यांनी समजावलं मला, जाऊ द्या ताई असं असते, हे पर्सनमध्ये घ्यावं लागतं, असं लागतं. म्हटलं ते तिला समजायला पाहिजे होतं पर्सनमध्ये घ्यावं लागतं म्हणून. ती मूर्ख होती म्हटलं. तुम्ही सांगा म्हटलं, बालमैत्रिणीचं मॅटर कोणीतरी पोलीस स्टेशनमध्ये येतं का? अरे इतकी मेंटॅलिटीने कमजोर आहे म्हटलं ती. तिने जर पूर्ण ग्रुपला एकत्र केलं असतं आणि पूर्ण ग्रुपला एकत्र करून एक कॉन्फरन्स कॉल घेतला असता किंवा व्हिडिओ कॉल घेतला असता म्हटलं या चौघींनी, तरी ती पोस्ट आपोआप डिलीट झाली असती म्हटलं. जर मी केली नसती तर माझ्यावर सगळ्यांचा दबाव आला असता म्हटलं. कारण की त्या चौघी होत्या म्हटलं, बाकीचे तर नव्हते ना म्हटलं, 45 लोक त्याच्यामध्ये. पण एक गोष्ट होती म्हटलं, जर मी आता हे डिसिजन घेते
तिला सांगा म्हटलं की वेळेवरच मॅटर क्लोज कर, नाही तर मी ज्या चौघींचे टाकलेले आहेत फोटो, मी त्या चौघींना सुद्धा हे काम करते. जे तिने माझ्यासोबत केलं ती मी चौघींसोबत करते. नाही आता वाढवू नका म्हणे, काही नाही, ते मॅटर तिथेच क्लोज झालं, काय टेन्शन नाही, खतम. पण समोरची व्यक्ती अशी होती मित्रांनो की तिला यूट्यूबवालीला अनिशा बाजूला झाली, बुलढाण्यावाली बाजूला झाली, अकोल्यावाली बाजूला झाली, भातकुलीवाली बाजूला झाली, सगळ्यांनी मॅटर क्लोज केलं. काही टेन्शन नाही. त्या पर्सनल बोलत असतील तर मला नाही, काऊन की स्त्रियांचा स्वभाव असतो, काही ना काही बोलतच राहतात. तो मी पण बोलते, काही हरकत नाही. पण यूट्यूबवालीचं डोकं खाचवत होतं. असं का केलं, आता कसं करायचं, हिनं असं केलं. त्याच्यावरून मी ज्या मित्रांना सांगितलं त्या मित्रांनी सगळ्यांनी त्यांना फोन केले की तुम्ही हे मॅटर क्लोज करा, आम्ही ग्रुपवर आहोत, आमच्याबद्दल असं होईल. ते सगळ्या मित्रांनी, तिच्या नवऱ्याला ती गोष्ट लक्षात आली की हिचा एवढा हे आहे की हिच्याबद्दल 5 ते 6 जणांनी आपल्याला फोन केले की तुम्ही हे गलत केलं, ती कॅन्सर पेशंट आहे, 2 लेकराची आई आहे, तिच्यासोबत तुम्ही असं करायला नको होतं. झालं, काहीच मॅटर नाही. त्याच्यानंतर झालं असं की एका म्हणजे भातकुलीच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. मला माहीत होतं. म्हणजे मला विशेषमध्ये तुम्हाला सांगतो, ऑलरेडी यांच्या सगळ्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचायच्या, मेसेजच्या टाईपमध्ये, कमेंटच्या टाईपमध्ये, व्हिडिओच्या टाईपमध्ये मला सगळं पोहोचायचं की सीमा असं सुरू आहे, तसं सुरू आहे. मी दोन्ही ग्रुपमध्ये नव्हती. मग एका ग्रुपमध्ये मला टाकण्यात आलं, सीमा तू राहा ना, आम्हाला तुमच्याशिवाय गमत नाही, करमत नाही, तू राहा, तू असं तू तसं. म्हटलं काही हरकत नाही, टाकून द्या म्हटलं मला. मी त्या ग्रुपमध्ये होते. त्या ग्रुपमध्ये ना फोटो टाकण्यात आले लग्नातले. तर माझं असं म्हणणं झालं की ग्रुप मी तयार केला वगैरे याचं काहीच मॅटर नव्हतं, किंवा मला पत्रिका वगैरे दिली नाही, काहीच मॅटर नव्हतं. कारण की कोणाला पत्रिका द्यायची, कोणाला नाही द्यायची, ते त्यांचा पर्सनल मॅटर असते. आपण त्यांना म्हणू शकत नाही की मला पत्रिका दे, नाही. तो त्यांचा घरचा पर्सनल असतो. तो काही शाळेचा कार्यक्रम नसतो, तो काही कॉलेजचा कार्यक्रम नसतो. मला काहीच मॅटर नव्हतं. माझं म्हणणं एवढं होतं की तुम्ही ग्रुपवर पत्रिका नाही टाकलेली आहे, फोटो टाकू नका. आणि त्याच्यात अशी काही गोष्ट होती त्या फोटोमध्ये की ती गोष्ट भूतकाळातली होती आणि ती गोष्ट विशिष्ट मित्राच्या फॅमिलीपर्यंत जाणार होती. म्हणून माझं असं म्हणणं होतं की ते फोटो ग्रुपवर टाकू नका. माझं कोणतं चुकलं? मी तर सगळ्याला सेव्ह करायचाच प्रयत्न केला ना, की समोरच्या मित्राला मी सेव्ह करायचा प्रयत्न केला की तो मित्र त्याच्या जो भूतकाळातलं गोष्ट आहे ती ज्या ग्रुपवर टाकत आहेत त्या ग्रुपवर त्याच्या फॅमिली मेंबर्स आहेत ऑलरेडी. त्यामुळं ती गोष्ट त्याच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत जाणार होती. म्हणून माझं असं म्हणणं होतं की ती गोष्ट ते फोटो त्या ग्रुपवर टाकू नका. मला ऑलरेडी फोटो आले होते म्हणून मी ती गोष्ट ग्रुपवर बोलले. तर मी फोन केला एका व्यक्तीला, व्यक्ती म्हणेल ना, स्त्री म्हणेल ना, पुरुष म्हणेल, नाहीतर त्याच्यामुळं वाद तयार होतात मग. तर मी व्यक्तीला एका फोन केला. तो माझ्या जवळचीच, म्हणजे ती व्यक्ती माझ्या जवळची होती. तर मी व्यक्तीला विचारलं की असं कोण आहे की ज्यांच्याजवळ फोन नाही आहे, असं कोण आहे ज्यांच्याजवळ फोन नाही आहे. किंवा मी एक गोष्ट अजून बोलली की ज्या व्यक्तीने फोटो टाकले त्या व्यक्तीचा फोन कुठे आहे बघ बरं, असा शब्द बोलली. तर समोरच्या व्यक्तीने मला हे सांगितलं की सगळ्यांजवळ फोन आहे, सगळे आम्ही बसलेलो आहोत आणि त्या व्यक्तीजवळ फोनच नाही आहे. त्या व्यक्तीचा फोन यूट्यूबवालीजवळ आहे. तसाच मी ग्रुपवर मेसेज टाकला की यूट्यूबवालीचं नाव घेऊन की बाई ग, हे तुझे कान बंद कर. मला इथं बसून माहीत पडत आहे की तू हे फोटो अपलोड करत आहेस. नको करू. पत्रिका टाकली नाही म्हणून नाही, तू करू नको हा फोटो अपलोड हे इथं. कारण की त्याच्यावर जो व्यक्ती उघडा होणार आहे, जो व्यक्ती क्लिअर होणार आहे किंवा क्लिअर नाही फसणार आहे, त्या व्यक्तीचे फोटो त्याच्यामध्ये येऊन राहिले. नको असे कामं करू, हे कामं बंद कर. तिने काय केलं म्हणते, मला नंतर ते समजलं, त्यांच्याच पार्टीकडून समजलं, जे लोक होते तिथे मध्ये. तिने खूप तमाशा केला यूट्यूबवालीने तिथे. तिने मला सांगणाऱ्याने सांगितलं की तू तिचं 500 रुपयाचं मेकअप धुतलं. तिने खूप तमाशा केला, तिने खूप रडली तिथे, खूप लोक जमा केले, मला ती असे करते, मला ती तसं करते, हे करते. मी एक गोष्ट सांगते मित्रांनो, ज्याच्या मनात खराबी असते आणि जो खरंच चुकीचा असतो त्याला स्वतःला सेव्ह करायला काहीच जागा नसली ना, तर मग तो तमाशा उभा करतो आणि तो लोकांचं अट्रॅक्शन घ्यायचा प्रयत्न करतो. आणि ते गोष्ट तिने तिथे केली.
खूप रडणं काय म्हणणं काय मॅटर काय हे काय ते काय सगळा माहोल तिने खराब करून टाकला म्हणते तिथे. तेही मला त्याच फोटोतल्याच एकाने सांगितलं. मग झालं मॅटर क्लोज. मग त्याच्यापैकी जी मुंबईला मैत्रीण होती तिने काय सांगितलं, म्हणजे मैत्रीणच म्हणाल मी सगळ्याला, मी कोणाला काहीच म्हणणार नाही. तिने काय म्हटलं मला, तिनं सगळं झाल्यानंतर मी जे कमेंट्स केल्यानंतर जिने फोटो टाकले मी तिला पण पर्सनल ते मेसेज केले होते. मग तिने मला फोन करून म्हणजे कमेंट्स टाकल्या ग्रुपवर की बघ ग, पत्रिका देणं न देणं ते कायच्यावर असतं, त्याच्यावर असतं, याच्यावर असतं. तिने ते केली. मला काही वाटलं नाही त्या गोष्टीचं. मी काय केलं, मला तेव्हाही राग आला. मी पूर्ण ग्रुप डबल डिलीट मारून टाकला. मी म्हटलं हे सुधारायचा प्रयत्न करून नाही राहिले. मी सगळ्यांना एकत्र आणलं की चला यांची एकमेकांजवळ नंबर राहतील की काय राहतील आणि हे मॅटर्स करून राहिली. कुठच्या कुठं जाऊ दे, ग्रुपच नको. मी तोही ग्रुप डिलीट करून टाकला. फोटोही टाकू नका आणि काही टाकू नका. नंतर केला. पण मला मग एक फोन आला ग्रुपवरून त्याच्या पहिले. आणि ग्रुपवरून फोन आला तर मला काय सांगितलं, सीमा तू माझी लहान बहीण आहेस, एक काम कर, आता तू कोणीही फोटो टाकल्यावर डिलीट करू नको. मग मला दादांनी कल्ला केल्यानंतर, रागावल्यानंतर मी डिलीटही केले नाही, मी कोणाला कमेंट्सही केले नाही. बघा कसं असतं, मोर जेव्हा नाचतो तेव्हा त्याला स्वतः माहीत नसतं की तो रिकामी जागा होत असतो. पिसरा फुलवतो पण मागून तो रिकामी जागा होत असतो, त्याला माहीत नसतं. तर त्यांनी काय केलं, त्यांनी असं ठरवलं की एक मैत्रीण राहते कुठेतरी, म्हणजे ती प्लॉटमध्ये राहायची आणि कुठेतरी खेड्यावर राहते. तर तिच्या फोनवरून एक फोटो टाकल्याच गेला शेवटी जितपणा करून की बघ आम्ही लग्नामध्ये होतो. अरे नको ना, मी काय म्हणत होते की अरे समोरचा उघडा होऊन राहिला आणि जसा तिने फोटो टाकला तसाच माहिती का त्याच्या फॅमिली मेंबरनी थांब दिला. आता तुम्ही म्हणाल की तू हसते म्हणून, कारण की मला हसायला आलं. मी जे म्हणत होती करू नका करू नका करू नका ते मॅटर उघड झालं. मला काही फरक नाही पडला, काहीच फरक नाही पडला. टाका, करा. त्याच्यानंतर झालं, तिची जी इच्छा होती मला सगळ्यांच्या नजरेमध्ये खराब करायची ती झाली. तिचं नाटक सक्सेस झालं, काही हरकत नाही. सगळ्या ग्रुपमधून 2-4 जण लेफ्ट होऊन गेले. त्याच्यानंतर मी तो ग्रुप डिलीट करून टाकला. झालं, मॅटर खतम झालं. मग तरी काय करावं. मग जिच्या फोनवरून फोटो टाकले होते तिचा मला फोन आला की सीमा तुम्हाला पर्सनल मेसेज केलेले आहेत, हे कसे आहेत, माझ्या मुलांनी वाचले. मी म्हटलं का गं तू तर असे फोटो टाक. नाही सीमा मी असे फोटो टाकले नाही. माझ्या फोनवरून तिने फोटो टाकले. तिने म्हटलं की माझ्या याच्यात नेट नाही आहे, माझा फोन काम करून राहिला नाही. तिने माझा फोन घेतला आणि माझ्या फोनवरून ग्रुपवर फोटो टाकले. तिने म्हटलं की सीमा कल्ला करेल, रागवेल फोटो टाकायसाठी, आपण पत्रिका टाकली नाही. ही गोष्ट तिच्या पहिलेच लक्षात आली होती. झालं. त्याच्यानंतर मी सांगते मला फोन यायला सुरुवात कशी झाली. त्या लग्नामध्ये जे लोक होते त्यांचे फोन यायला सुरुवात कशी झाली. हिने तिथे नाटक केलं. हिने तिथे सगळे ऑलरेडी सगळ्यांचं मन डिस्टर्ब केलं. सगळे तिथून हे घेत झाले. त्याच्यानंतर ही गेली एका मिलेनियरला भेटायला, स्वतःच्या चॅनलचं प्रमोशन करायला. पण हिला एवढं माहीत नाही की प्रमोशन बिना पैशाचं होत नाही. डीएम फॉर्म प्रमोशन, कारण की अभ्यासातच लक्ष नव्हतं ना आमचं लक्ष अभ्यासात नव्हतं. आम्हाला माहीत कसं असं. ही त्याच्या घरापर्यंत गेली, तिथे व्हिडिओ बनवला. तो त्याच्या याच्यावर टाकला असता तर तो पॉप्युलर झाला असता. हिच्या याच्यावर टाकून कुठे पॉप्युलर होणार होता. जाऊ द्या, तो मॅटर आपला नाही आहे. पण मग मला समोरचे फोन यायला सुरुवात झाली. बघ सीमा, हिने इतकं नाटक केलं, हिने असं केलं आणि आता ही तिकडे गेलेली आहे, दातं काढत फिरत आहे. त्याच्यात हिने काय केलं अजून सांगते. हिने जे लग्नात ते व्हिडिओ टाकले त्यामध्ये जे आमच्या क्लासमेटच्या भूतकाळातलं अफेअर होतं, मी नाव कोणाची घेणार नाही. मी शेवटपर्यंत त्या व्यक्तीला सेव्ह करायचा प्रयत्न केला. पण हिने पूर्णच्या पूर्ण ते गोष्ट अंबादेवीतले फोटो वगैरे असं सगळं करून तिने ते म्हणजे मॅटर्स तिने ओपन करून टाकलं सगळं. काऊन की ऑलरेडी तो तिचा पहिलेपासून दुश्मन होता. त्या घराचा या घराचं पटाचं नाही. काऊन की मी लहानाची मोठी तिथेच झाली होती, मला माहीत होतं. आणि मी याच्या घरासोबत एक जीव होती. इथे रात्री म्हणजे आम्ही त्याच्या मोठ्या भावाला मी भाऊ मानते आणि त्यांच्या घरात समजा खूप गरबा होता, म्हणून मला त्या घराविषयी जास्त आसक्ती होती. मला ती पण गोष्ट तिची सल्ली की हिने ही गोष्ट आता जास्तच ओपन करायला सुरुवात केलेली आहे, हे चांगलं नाही आहे. पण तरीही मी काही टेन्शन घेतलं नाही. काऊन की जर स्वतःला करून घ्यायचं असेल कोणती गोष्ट तर मी कशाला कोणाच्या याच्यात पडणार आहे. मला काय घेणं देणं आहे. मी तर सगळ्याला सेव्ह करायचा प्रयत्न केला. मला काही एवढं हे नव्हतं. आता सगळ्यांचे लग्न झालेली आहेत वगैरे काही असेल लग्नानंतर, तो त्यांचा पर्सनल मॅटर आहे, ते त्यांचं झेलत बसतील. मला फक्त एवढं म्हणणं होतं कोणाच्या पोरीचं जीवन वाईट नाही झालं पाहिजे. आपण कोण्या पत्नीला लग्न करून घरी आणतो
किंवा आपण कोण्या पुरुषासोबत लग्न करतो तर जे असतं शाळेतली गोष्ट कोणती पण असते आपली, ती भविष्यकाळातली असते, भूतकाळातली असते. आता भविष्यकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये आपल्या जीवनसाथीला आपण लॉयल असलं पाहिजे, हे माझे विचार होते. तर ते मॅटर तिथे मग ते पण मी क्लोज करून टाकलं. ते पण मीच क्लोज केलं. जाऊ दे, होऊ दे, होत असते, जाऊ दे. त्याच्यानंतर काय झालं, आता तिने सगळं टाकून तर दिलं. मग आता तिचं डोकं तर चाव अजूनही करून राहिलं होतं. अजूनही. आता लेटेस्ट याच्यातली गोष्ट सांगते मी तुम्हाला. झालं गेलं, पार पडलं, संबंध तुटले, नाते तुटले. मी माझ्या ग्रुपवर आहे. काही घेणं देणं नाही, मॅटर नाही, काही नाही. काहीच नाही. ती लाईव्हला येते. मी तिची सपोर्टर होती. मी तिची सपोर्ट बंद नव्हता केला. मी तिच्या सपोर्टर होती शेवटपर्यंत. आत्ताही तिची सपोर्टर आहे मी. तिची व्हिडिओ ऑलरेडी मला येतात. मी कमेंट्स करत नाही. मी तिला कोणत्या गोष्टीचा सपोर्ट करत नाही. पण मी तिची सपोर्टर आहे. अजूनही आहे. तिचे लाईव्ह मला दिसतात. मी तिच्या लाईव्हवर राहत नाही, ही गोष्ट मॅटर आहे, वेगळी आहे. पहिले राहायची मी. तिच्या लाईव्हवर माहिती का ती काय बोलते? मी आज तुम्हाला सांगते. आता झालं, मग नंतर माझ्या ते लक्षात आलं की ना अनिशाचा प्रॉब्लेम होता, ना बुलढाणेवालीचा प्रॉब्लेम होता, ना भातकुलीवालीचा प्रॉब्लेम होता, ना कोणाचा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम होता तिच्या यूट्यूबचा, की मी यूट्यूब खोलल्यानंतर इनी चॅनल ओपन केलं तर आता ही माझ्या जशी शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये 11वी-12वीला ही माझ्या कॉम्पिटिशनमध्ये होती, ही समोर होती, मी खालीच होती शेवटपर्यंत. आताही ही मला शेवटी टाकेल, हा तिचा गैरसमज होता. काऊन की यूट्यूब हे खूप मेहनतीचं सक्सेस मिळवून देतं. अशा तशांना सक्सेस मिळवून देत नाही. चॅनल मोनो व्हायला, मिलेनियर व्हायला तळपाय घासावं लागतात, पूर्ण रक्तबंबाळ व्हावं लागतं, तेव्हा कुठे मिलेनियर होतं माणूस. इतकं सक्सेस आयुष्यात कधी यूट्यूब देत नाही कोणाला. लाईव्ह घ्यावा लागतो, शॉर्ट टाकावा लागतो, लॉंग व्हिडिओ टाकावा लागतो, सगळं करावं लागतं. तर झालं मॅटर असं की आता ती लाईव्ह घ्यायची. लाईव्हवर मी तिच्या लाईव्हवर राहायची. मी राहायची तिच्या लाईव्हवर. आत्ता बंद केलं मी तिच्या लाईव्हवर व्हायचं, कारण की माझी मानसिकता खराब व्हायची. आता ती माहिती आहे का लाईव्हवर एकाच नाही एक मैत्रिणीला तिनं लाईव्हवर राहायला सांगितलं असेल किंवा राहतात त्या, मला काही मॅटर नाही त्याचं. त्या तिच्या सपोर्टर आहे हे पण मला माहीत आहे. माझे पूर्ण ग्रुप मेंबर तिने सपोर्टर म्हणून मिळवलेले आहे. इथपर्यंत की ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्याचे कॉन्टॅक्ट तिला मिळाले त्यांचा पूर्ण फॅमिली सपोर्ट तिने हातात मोबाईल घेऊ मिळवलेले आहेत. हे मला पण माहीत आहे. ते मी केलं नाही. माझी एरियातही कोणाकोणाला माहीत नाही की माझं चॅनल आहे. आज माझे 1K पूर्ण झाले आहेत, पण ते स्वतःच्या भरोशावर, भीक मागून नाही. मी स्वतःच्या मेहनतीवर केलेले आहेत. तर ती लाईव्हवर आता आपण गेट टुगेदर घेणार आहोत. अनिशानी असं म्हटलं, आपल्या भातकुलीवालीचं नाव घेऊन तिने तसं केलं, तिने माझ्यासोबत असं केलं, किंवा बघ ना तो असा ग्रुपवर टाकतच राहतो, त्याला समजत नाही का. आणि विशेष म्हणजे एका मैत्रिणीचं तर हो का, तो तुझ्या जीवाच्या अंदर आहे का, हो का, असं का. अर्ग आपण लाईव्हवर आहोत. विषयी बोलताना विचार करायचा. आपण कोणाविषयी बोलत आहे, आपण आपल्याच लोकांना उघडं करत आहे. खरंच हे मॅटर सक्सेस होतं. आपण आपल्याच लोकांना उघडं करतो. अरे ते आपले बालमित्र आहेत, त्यांना पर्सनली फोन करून रागवायचं की त्यांना उघडं करायचं. हो का, अरे तिने जरी कमेंट्स केली असेल की तो माझ्या जीवाच्या अंदर आहे, पण तू बोलू नको ना. तुझे कमेंट्स अपलोडमध्ये नाही येतील ना. ते तिचे कमेंट्स अपलोडमध्ये नाही येतील. कमेंट्स अपलोडमध्ये नाही आहेत. तू बोलून राहिली, ते अपलोडमध्ये येऊन राहिलं ना. नालायक असं बोलतात का की तो माझ्या जीवाच्या अंदर आहे? हे नाही, असं नाही करायचं. असं कोणासोबतच करायचं नाही. आणि माझ्या लाईव्हवर मी कोणाच्याही भूतकाळातल्या गोष्टीवरून कोणालाही त्रास देत नाही, कारण की तो त्यांचा पर्सनल मॅटर असतो. हां, मला राग जर आला, डायरेक्ट फोन लावायचा. नाहीतर त्याचं सर्वात मोठं कॉन्ट्रिब्युशन मी तुम्हाला सांगते, माझ्या गोष्टीचं बेनिफिट सांगते मी तुम्हाला, की आजही मला सगळ्या मित्रमैत्रिणींचे पर्सनल फोन येतात की तू गेट टुगेदरला येत नाही का, तुला आवडत नाही का, तू माझ्यासोबत आमच्यावर रागावलीच आहे का, तू असं आहे का, तू तसं आहे का. मला आत्तापर्यंत फोन यायचे. मी आता नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकलेले आहेत, म्हणून मला फोन येणं बंद आहेत सगळ्यांचे ऑलरेडी. कारण की मला त्यांच्या गेट टुगेदरला जायचं नाही आहे. या एका मैत्रिणीमुळे, जी भूतकाळातली क्लासमेटमुळे मला त्यांच्या गेट टुगेदरला जायचं नाही आहे. या मुलीमुळे, बाकी मला कोणाच सोबत कोणतं मॅटर नाही आहे. त्याच्यानंतर सांगते मी, माझ्याकडे अनिशा येऊन गेली अचानक. अनिशा अचानक माझ्याकडे आली
आणि मी एक दिवस संध्याकाळी अशीच घरात कामं करत होती. तिने दरवाजा वाजवला. एकदम तिला पाहून मला एकदम हपचप झाली, की अरे एवढं मोठं झाल्यावर अनिशा माझ्या घरी आली. पण माझा स्वभाव असा आहे, की मी कोणाचा अपमान करत नाही. दरवाज्यात आलेल्या अतिथीचा कधीच अपमान करत नाही. तिला मी घरात बोलावलं, बसवलं, चहा पाजला वगैरे. तिला चहा करायला लावला आणि एवढी चांगली वागली तिच्यासोबत, की तिला सगळं विचारलं मी, की "तू असं का केलं?" तर तिने मला गोष्ट सांगितली अनिशाने, की तुला आळा बसावा म्हणून यूट्यूबवाल्यांनी आम्हाला म्हटलं, बुलढाण्यावालीला म्हटलं, भातकुलीवालीला म्हटलं, की तुला आळा बसावा म्हणून मी असं असं काम करत आहे, फक्त त्याला ओलावा. आणि याच्यावर मी जेव्हा बुलढाण्यावालीलाही फोन लावला, तेव्हा तिने मला होकार दिला, की हो, तिचे आम्हाला फोन आले होते, की आम्ही सीमासोबत असं असं करतो तर तुम्ही मला फक्त सपोर्ट करा. बॅक साईडने जाऊन सपोर्ट करा, की सीमाने आमच्यासोबत असं असं केलं. पण त्यांना हे माहीतच नाही, की हे माझ्यावर जीवे मारण्याचा आरोप करत आहे म्हणून. मी स्वतः एक कॅन्सर पेशंट. मी कोणाला जीवे मारण्याची धमकी कशी काय देऊ शकते? हेच मला समजलं नाही. मला हे गणित तिचं समजलं नाही, की असा आरोप कसा काय तिने माझ्यावर केला, की मी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती म्हणून. तिच्याजवळ कोणत्या गोष्टीचा प्रूफ आहे का या गोष्टीचा? तिच्याजवळ कोणत्या गोष्टीचा कमेंट्स आहे का? तिच्याजवळ कोणत्या गोष्टीचे रेकॉर्डिंग आहे का? तिच्याजवळ कोणत्या गोष्टीचा धमकी आहे का? किंवा कोणत्या गोष्टीचा फोटो आहे का? की मी तिला अशी गोष्ट म्हटली किंवा बुलढाण्यावालीजवळ आहे का? किंवा अनिशाजवळ आहे का? किंवा भातकुलीजवळ आहे का? की मी असं बोलले. हे गोष्ट तिने पोलिसवाल्याला सांगितली, की असं असं तिने म्हटलं म्हणून मला. आणि पोलिसवाल्यांनी मला त्या गोष्टीवरून फोन केला होता. आणि सगळं जेव्हा मी या दोघींना फोन केला, बुलढाणेवालीला केला आणि अनिशाला केला, तर अनिशा जेव्हा घरी आली होती बुलढाणेवालीनी, त्याच्यानंतर मी बुलढाणेवालीला फोन केला, तर तिने मला सांगितलं, की नाही तू असं काहीच म्हटलं नाही सीमा, आम्हाला असं काहीच माहीत नाही आणि तू आमच्यासोबत या भाषेत नाही बोलली. तू आमची बालमैत्रीण आहेस, तू आम्हाला असं करू शकत नाही, असं आमच्यासोबत बोलू शकत नाही. राहिला प्रश्न अनिशाचा. अनिशा मला तोंडावर विचारलं. तिची बहीण माझ्यासोबत आली होती. मी तिला तोंडावर विचारलं, की "का गं, तू असं असं म्हटलं का मी तुला?" तर नाही म्हणे सीमा, तू असं असं काहीच बोलली नाही आहे. तू अशी नाही बोलली म्हणे. तू मला हे म्हटलं. मग मी एक काम कर म्हटलं आता. मग मी तेव्हा उचलून धरलं, की तू आता तिला रेकॉर्डिंग माग. मी तुझी माफी मागते. इथे मागते. तू माझ्या घरी आली ना? मी तुझ्या घरी नाही आली. तू माझ्या घरी आली. मी तुझे आता इथं पाय पकडून व्हिडिओ टाकते YouTubeवर, की मी तुझी माफी मागितली, मी तुझी जात काढलेली आहे म्हणून. तर तिने मला काय सांगितलं, की नाही, तू माझी जात काढली नाही, मला तोंडावर पाडण्यात आलेलं आहे. अशी रेकॉर्डिंग कोणतीच नव्हती आणि मला खोटं पाडण्यात आलं, म्हणूनच मी इथपर्यंत आलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही चांगलं बोललो. ती इथून गेली आणि मग मला जे येते समोर काही लोकांच्या प्रसंग, तिने जे सगळीकडे सांगितलं होतं, की मी तिला मदत केली, मी तिच्या घरी असं करून दिलं, मी धमकं करून दिलं, मी तिला मदत केली, सगळीकडे सांगितलं होतं. त्याच यूट्यूबवालीला एक वेळा असा प्रसंग आला, की तिने अनिशाला मेसेज केला, की मला पैशाची खूप गरज आहे बघा. म्हणून मी व्हिडिओ टाकला होता, की देणारा गर्व करू नये देणाऱ्यांनी, काऊन की देणारा घेणाऱ्यामध्ये कधी बसेल हे सांगता येत नाही. स्वतः विष्णू भगवंत सुद्धा, स्वतः कृष्ण भगवंत सुद्धा लोण्याचे गोळे गोपिकांना मागून खायचे. म्हणून गर्व करायचा नाही, की आम्ही देतो. दान त्या गोष्टीला दानच म्हणत नाहीत, त्या गोष्टीला कर्ज म्हणतात. मी तिच्याजवळून कर्ज घेतलं होतं आणि मी तिचं कर्ज फेडलं. आणि मी वाट बघत होती. माझ्याजवळ होतं सगळं अकाउंट होतं माझं, पण मी तिच्याच वाट पाहत होती, की ही मला कधी मागते. आणि तो प्रसंग तिच्यावर आला. तिने मला मागितले. अनिशाने मला मेसेज केला, की मला असं असं तिने म्हटलेलं आहे, तिची परिस्थिती व्यवस्थित नाही आहे, तू तिला पैसे रिटर्न करते का? मी म्हटलं हो. तिने मला सकाळी 9ला फोन केला, दुपारी 1:30ला तिच्या अकाउंटला पैसे होते. त्याच्यातही तिचं म्हणणं असं होतं, की माझं फोनपे नाही आहे. हे तिचं म्हणणं होतं, माझं फोनपे नाही आहे, माझ्याकडे कोणाचा फोनपे नाही आहे. म्हटलं नाही, मला माहीत आहे तिच्याकडे फोनपे आहे. नसल तिला स्वतःचा नंबर द्यायचा, तर ती म्हणे शेजारच्या भाजीवालीचा. म्हटलं नाही, शेजारच्या भाजीवालीचा नंबर मला माहीत नाही, कारण की उद्या चालून काय सांगता येते. तिने सप्पा म्हणायचं, की मला यांनी पैसेच रिटर्न केले नाही. म्हटलं तुझ्याकडे कोणाचे असेल तर सांग म्हटलं फोनपे नंबर. तिच्या मुलासोबत स्वतः प्रेमाने बोलली. तिचा मुलगा त्या टाईमला नागपूरला होता. त्याला म्हटलं बेटा तुला पैसे पोहोचले का? हो मावशी मला पोहोचले म्हणे. तो पण माझ्यासोबत व्यवस्थितच बोलला. काऊन की काही ना होय, पण जर त्यांचं रक्त चांगलं असेल तर ते गुण मुलांमध्ये येतात. आईचे गुण फक्त 40% असतात, 60% वडिलांचे गुण असतात. त्या वडिलांचे गुण असेल त्या मुलांच्या अंगामध्ये, म्हणून ते मुलं माझ्यासोबत फोनवर चांगले बोलले. त्या मुलांनी मला एकच गोष्ट म्हटली, हो मावशी पैसे पोहोचले, काही हरकत नाही, मी देऊन दिला आईला. म्हटलं हो बेटा देऊन देशील, तू कसा आहे रे? मी छान आहे म्हणे मावशी, मी नागपूरला असतो. म्हटलं हो दादा चालेल म्हटलं. मी फोन ठेवून दिला.
कारण की तिने जे माझ्या मुलीला कमेंट्स केले होते की घरी यायचं काम नाही, मी तुला अकाउंट नंबर पाठवून देईल, माझे पैसे पाठवून देशील, तसं मी तिच्या मुलांसोबत नाही बोलले. कारण की तिच्या शिक्षणात आणि माझ्या शिक्षणात जमीन आसमानचा फरक आहे. ती 12वी नापास आहे आणि मी MA केलेलं आहे मराठीमध्ये, त्यामुळे माझं एज्युकेशन माझ्या आड येतं प्रत्येक गोष्टीमध्ये. मग तेवढं मॅटर तिथे सॉर्ट आऊट झालं, सगळं झालं. आता एवढ्यातली लेटेस्ट गोष्ट तुम्हाला आवर्जून मला सांगायची आहे की आमच्या फॅमिलीमध्ये एक मॅटर आमच्या फॅमिलीमध्ये झालं आणि घराचं मॅटर झालं. तर मग मला नाही विकायचं आहे घर वगैरे, नाही विकायचं आहे मला विचारच नाही ना विकायची. मग तुम्ही काय करता हातपाय काढून? मी स्वतः कडक, आमच्या फॅमिलीची मधलं मॅटर होतं ते. तर मला त्या दिवशी खूप रडायला आलं. तर मी माहिती आहे का मध्ये 3 व्हिडिओ टाकले. माझे व्हिडिओ जाऊन पाहाल तुम्ही, शॉर्ट व्हिडिओ टाकले 3 की कोणासोबत एवढं वाईट वागू नका की समोरचा तुम्हाला परमेश्वरही सोडणार नाही, परमेश्वर त्याच्या बाजूने उभा राहील म्हणून. हिला काय वाटलं काय नाही, मी तिची सपोर्टर आहे. तर तिने माहिती का लाईव्हवर ही गोष्ट बोलली की बघा तिने काही लोक असे असतात की त्याच्यावर व्हिडिओ बनवतात आणि मग हिनी म्हणजे हिची गोष्ट मी ऐकली की व्हिडिओ बनवतात, मग त्याच्यावर 4-5 व्हिडिओ बनवतात आणि त्यांच्याजवळ करायला काहीच नसतं, सगळे आपल्या भरोशावर असतात, असं तिने त्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये म्हटलं. मी म्हटलं ही अशी का म्हणत आहे, मला समजलं नाही ही अशी का म्हणत आहे. मला त्याचा प्रॉब्लेम पडला. म्हटले कोणाला म्हणून आली गड्या ही, मी तो असं काही. मग माझा लाईट लागला. मी म्हटलं मी लेटेस्ट 3 व्हिडिओ टाकले, ही तिथं नाही म्हणत आहे, कारण की ही पहिलेच माझी दुश्मन बनलेली आहे. लेटेस्ट 3 व्हिडिओ टाकले याच्यावर तर नाही म्हणत आहे. मग मी काय केलं, मी तिची व्हिडिओ जाऊन पाहिले बॅक साईडला की हिने असं काय टाकलं लाईव्हच्या पहिले की हिला असं वाटलं. तर तिने काय केलं होतं, तिने व्हिडिओ टाकला होता एक नवरा बायकोचा आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की दुःखात साथ सोडून जाणारा जीवनसाथी नसावा, रागावून का होईना जवळ घेणारा असावा. आता मी तुम्हाला त्या गोष्टीचं मॅटर सांगते की कॅन्सर झाल्यानंतर माझे मिस्टर खूप तुटून गेले होते. त्यांना वाटलं आता आपली पत्नी वाचत नाही, आपली पत्नी ते माझ्यावर खूप प्रेम करतात, तर माझी पत्नी वाचत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे कॅन्सरमध्ये हे जे दिसतं हे असं काहीच दिसत नाही, पूर्ण माणूस बदलून जातो, बिद्रूप दिसतो, बेकार दिसतो. तर मी भीती नाही दाखवत कॅन्सर पेशंटना, पण खरंच दिसतो, हे पूर्ण प्लकिंग चाललं जातं, टकलं होऊन जातं, सगळं होऊन जातं. नवरा खचून गेला होता. नवऱ्याने काय केलं, बाहेर राहायला सुरुवात केली. त्यांनी रूम केली, ते मला पैसे द्यायचे, मला पाहायचे पण त्यांनी बाहेर राहायला सुरुवात केली होती. आणि तेवढ्यातच ना ही मला पाहायला आली होती, इथे भेट घ्यायला. इथे आली भातकुलीच्या मैत्रिणीकडे, तर भातकुलीच्या मैत्रिणीला घेऊन ही माझ्याकडे आली होती. तिला मी दिसली तिथे, तिचा फोटो पण माझ्याजवळ आहे त्या गोष्टीचा. तर ती मला भेटायला आली, तिला माहीत झालं. तर तिने म्हटलं पण होतं मला, जाऊ दे मरू दे तुझ्या नवऱ्याला, तू राहा म्हणून. हे गोष्ट पण तिने यूट्यूबवालीने म्हटली होती मला. आता तिला कसं, जेव्हा तिचा जो युगो दुखायला गेला, त्यामुळं तिला असं वाटलं आता मी हिच्यासोबत काय करू. तिने त्या गोष्टीवरून तो व्हिडिओ टाकला. हे मला नंतर जेव्हा मला ती व्हिडिओ आले, मी ज्या एका मैत्रिणीसोबत हे बोलली, मी 1 ते 2 मैत्रिणीसोबत बोलली की असं असं झालं ग, हे काय आहे मला माहीत नाही, हे तर माझ्या घरचं मॅटर होतं, पण हे काय आहे, हे काय टाकलं हिने. तर त्या मैत्रिणीने मला म्हटलं की तिने तुला म्हटलेलं आहे की जीवनसाथी सोडणारा नसावा, दुःखात रागावून का होय घरात जवळ घेणारा असावा. माझं मन त्याने दुखलं, पण तरीही मी त्याच्यावर रिप्लाय नाही दिला, कारण की मी ऑलरेडी घराच्या फॅमिली मॅटरमध्ये होते आणि मला तिला कोण्या गोष्टीला रिप्लाय द्यायचा नव्हता. कशाला रिप्लाय द्यायचा, तिचे यूट्यूबचे व्हिडिओ ती खराब करत आहे, त्यामुळं माझं कशाला टेन्शन घ्यायचं. मी टेन्शनच नाही घेतलं. मी म्हटलं जाऊ दे, तिने टाकलाय, तिने केलाय, तिचं सगळं मॅटर तिच्याजवळ क्लोज, आपल्याला घेणं देणं नाही आहे तिचं कोणतं. त्याच्यानंतर आताही मग गेट टुगेदर ठरलं, मला फोन यायला सुरुवात झाली, मला गेट टुगेदरच्या ग्रुपमध्ये टाकण्यात आलं. पण मी खरं सांगू का, मला त्यांच्या गेट टुगेदरला खरंच नाही जायचं आहे. शाळेचं नाही झालं तरी चालेल, पण मला त्यांच्या गेट टुगेदरला नाही जायचं याच्यासाठी की त्यांचे म्हणजे ते माझे आपलेच आहे. एक मुलगी, एक भूतकाळातली क्लासमेट जर वाईट असेल तर सगळेच मित्रमैत्रिणी वाईट नाही आहेत, माझे सगळे चांगलेच आहेत. काही लोकांचे गैरसमज झाले होते, सगळे चांगलेच आहेत. पण मी एक गोष्ट सांगू का, नाही जायचं परत, नाही जायचं. ती कुठे अनिशाला घेऊन फिरायला गेली, त्याच्यात मला सगळे व्हिडिओ सेंड केले गेले की बघ ही तर हिला घेऊन फिरून राहिली. अरे जाऊ द्या ना, तिचं मॅटर आहे, तिला कुठं फिरायचं. मी अनिशाला पैसे दिले का, मी तिला तिकीट दिली का, मग मी तिला म्हणेल का तू कुठं फिरायचं म्हणून, नाही. मी तिचा नवरा आहे का, नाही. तिला फिरायचं तिथं ती फिरेल, ती माझी पर्सनल प्रॉपर्टी नाही आहे. ते समजदारी माझ्यात आहे, मला काही फरक पडत नाही. हां, तिने तो दाखवायचा प्रयत्न केला, जे मला व्हिडिओ आले ना तिने तो दाखवायचा प्रयत्न केला की बघ ही तर माझ्यासोबत फिरत आहे, ही तर माझ्यासोबत आहे, ही तर असं आहे. अरे नको,
कशाला? जो दिखावा करतो ना तो कधी सक्सेस होत नाही, सक्सेस होत नाही. माझं एकच म्हणणं आहे, या पृथ्वी तलावर कोणीही आपलं नाही आहे. आपली स्वतःची मुलं आपली नाही आहेत हो. तर मग तुम्ही काय कोणाचं आपलं घेऊन बसलात? आपले नातेवाईक सुद्धा 4 तासाच्या वर तो आपल्याला ठेवत नाहीत. ते म्हणतात लागा तयारीला, लागा तयारीला. लवकर लवकर तयारी करा. कोणी फुलं आणतं, कोणी साडी आणतं, कोणी उलटी ब्लाऊज शिवून आणतं, कोणी हार तयार करतं, कोणी मडक्यात पाणी ठेवतं, बाहेर टाकायच्या उरावर पाणी. बाहेर आंघोळ घालतात हो. काहीच नाही आहे जीवनामध्ये. कोण आपला इथे हा माझा, तो माझा, ती मैत्रीण माझी, तो मित्र माझा. आणि तिला एक सवय आहे टिपिकल. मी तिच्याचबद्दल बोलत आहे असं नाही आहे, पण टिपिकल तिला जसं जसं मी तिला पाहते ना, तर प्रत्येक लाईव्हवरती आता मी तिचे लाईव्ह बंद केले. मी तिच्या लाईव्हवरच असते. पण म्हणजे इंटरेस्टच नाही मला आता तिच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा. पहिले वाटलं होतं की जाऊ दे, आपण सगळ्या भेटलो, आपण छान झालो, आपण सगळ्यांना जोडल्या गेलो, आपल्यामुळे सगळे जोडल्या गेले, आपल्यामुळे जोडल्या गेले. मला याच्यात आनंद होता. आणि एका मैत्रिणींनी, एक खेड्यावर मैत्रीण राहते दर्यापूरकडे, तिने मला म्हटलं पण होतं, ती प्लॉटमध्ये माहेर आहे तिचं, तिने म्हटलं पण होतं मला की सीमा तुला न मैत्रीचं वरदान आहे बघ. तुला किती जणांनी फोन केले. आणि खरंच सांगते, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी मला फोन केले की सीमा तुला कॅन्सर झाला का, सीमा तुला कॅन्सर झाला का. मी मॉनिटर होते क्लासची. सीमा तुला कॅन्सर झाला का. मी सगळ्यांची आभारी आहे की सगळ्यांनी मला विचारपूस केली. आजही सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. काहीच मॅटर नाही आहे. पण त्या एका व्यक्तीमुळं मला नाही जायचं आहे गेट टुगेदरला. मी त्या ग्रुपमधून पण लेफ्ट झाले. मला नाही जायचं आहे. हां, मला शाळेच्या जायचं आहे. त्यांनी केला नाही तरी जायचं आहे. शाळेत तशी पण भेट घ्यायला जायचं आहे. शिक्षकांची भेट घ्यायला जायचं आहे. मला सगळं करायचं आहे. कारण की फक्त जिथं ती असेल. आता तुम्ही असं म्हणाल की ती शाळेच्या गेट नाही ना, काही फरक नाही पडत ना. काही फरक नाही पडत मला, काही नाही. पण जिथे माझं मन दुखलं आहे त्या ठिकाणी मी जाणार नाही. त्या ठिकाणी मी जाणार नाही. आणि तुम्ही सांगा मित्रांनो, माझं काय चुकतं? ज्या ठिकाणी माझं मन दुखलं असेल, ज्या ठिकाणी माझं 1 सोडून 2 वेळा, 2 सोडून 3 वेळा, 3 सोडून 4 वेळा अपमान झालेला आहे, मी वेळोवेळी यांना माफ करत आलेले आहे. मी माफ करत आलेले आहे. अनिशासोबत, अनिशाने मला मेसेज केले होते, कमेंट्स केले होते. मग अनिशा माझ्या घरी का आली? तिला जर तिच्या कॉन्टॅक्टमध्ये शेवटपर्यंत राहायचं होतं तर मग तिनं लिगल राहायचं होतं, तिला लॉयल राहायचं होतं. तिने माझ्या घरी नव्हतं यायचं ना. ती कशाला आली माझ्या घरी? की नाही सीमा असं झालं, तसं झालं, तसं झालं. कारण की काही लोक असे असतात की लोण्याचा गोळा खाण्याजोगते असतात, की दोन्ही बाजूला लोण्याचा गोळा खातात. ते 2 मांजर असतात, आपण ऐकलं होतं, 2 मांजर असतात आणि 2 मांजर भांडत असतात आणि बोक्या लोण्याचा गोळा घेऊन जातो. त्यातल्या काही व्यक्ती असतात. मला हे समजायला वेळ नाही लागत, कारण की माझं शिक्षण झालेलं आहे. 12वी नापासलाही समजत नाही. त्यामुळं मी माझा फायदा आता कोणालाच घेऊ देत नाही. सगळ्यांचं कर्ज फेडलेलं आहे. कोणाचं मॅटर नाही आहे, काही नाही आहे. हो, त्यांनी वेळेवर मदत केली, यांचे उपकार मी आयुष्यभर ठेवेल. आणि त्यांनी जे माझ्यासोबत केलं त्याचे उपकार तर मी आयुष्यभर ठेवेल. ते तर मी कायमचे विसरणार नाही की त्यांनी माझ्यासोबत, एका कॅन्सर पेशंटसोबत काय केलं मी त्यांचं कधीही विसरणार नाही. बस मला एवढं खूप दिवसाचं मॅटर सुरू होतं की काय झालं करत. तर मला हे एक वेळा माझ्या याच्यात टाकायचं होतं. याच्यामध्ये अजून तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. ना मी याच्यात कोणाचं नाव घेतलेलं आहे, ना कोणाला ब्लेम केलेलं आहे, ना कोणाला धमकी दिलेली आहे, ना कोणाला. नाही तर अजून हिने असं केलं मग घरी जायचं, बीपीची गोळी नाही घ्यायची, दम लागायचा, नवऱ्याला त्रास द्यायचा, मुलांना त्रास द्यायचा, रडायचं. ते मॅटर मी करत नाही. ते मॅटर मी करत नाही. मी घरी जाऊन यायची ताकद ठेवते. मी ते मॅटर करत नाही की नाही आता मला घाम आला आणि मी बीपीची गोळी घेत नाही, मी मरणाजोगती होते, मी अशी होते. आणि 4 लोक येत कोणाच्या लग्नात तमाशा करायचा, हा मित्र जवळ घेऊ दे, तो मित्र जवळ घेऊ दे. ते नाटक मला येत नाही. ते नाटक मी कधीच करत नाही. जे आहे ते तोंडावर आहे. मी यूट्यूबवालीच्या नवऱ्याचा सुद्धा मला धमकी दिल्यावरही, मला धमक्या दिल्या गेल्या फोनवर, पण तरी मी त्याचा अपमान केला नाही. हे त्यालाही माहीत आहे. मी त्याचा अपमान नाही केला. मी त्याला आहो काहो कधीच म्हणणार नाही. कारण की तो पत्नीच्या प्रेमामध्ये एवढा होता की त्याने समोरच्या व्यक्तीचा विचार नाही केला. त्याला माझ्या घरी, जसा तो एका विशिष्ट ठिकाणी माझ्या मुलाला भेटला होता, त्याच अधिकाराने तो एकटा जरी माझ्या घरी येऊन विचारपूस त्यांनी केली असती की काय झालं सीमाताई, मला फक्त एवढं सांगा, तरी अख्खं भाषण त्यांच्याजवळ सांगून मी मोकळी झाली असती. की जे मी आज सांगत आहे ते मी त्या व्यक्तीजवळ सांगून मोकळी झाली असते की बघा तुमच्या पत्नीने असं केलेलं आहे.
हे व्यवस्थित आहे का? पण त्यांनी त्याच्या पत्नीची साथ दिली, हो माहीत आहे. पण अनलिगल गोष्टीमध्ये आपल्या जीवनसाथीची साथ द्यायची की नाही द्यायची हे तुम्हीच सांगा मित्रांनो मला. हेच गोष्ट जेव्हा मी माझ्या मिस्टरांना कालांतराने सांगितली, मी चुकीची नव्हतीच. पण मला एवढं माहीत होतं की माझे मिस्टर खूप गरम आहेत डोक्यांनी. ते फोन पण फोडून टाकतील, ते अनिशाला पण बोलतील, तिच्या घर पण त्यांना माहीत होतं, सगळ्यांना जमा करून टाकतील. की त्यांना मला माहीत होतं की त्यांचा स्वभाव कसा आहे, की त्यांनी डायरेक्ट फोन लावले असते की तुम्ही माझ्या पत्नीला धमकी का दिली? तुमचा काय संबंध माझ्या पत्नीसोबत बोलायचा? तुमची पत्नी बोलली असती. आणि तिची गोष्ट आहे यूट्यूबवाल्याची, ती काय करते, कोणती गोष्ट लहानपणीपासूनच तिची गोष्ट आहे, ती कोणत्या गोष्टीचा मॅटर करते हे मला माहीत आहे. गॅदरिंगमध्ये सुद्धा माझा नंबर 4 वर्ष 5 वर्ष पहिला आला होता गॅदरिंगमध्ये. तर तिने माझ्यासोबत प्रार्थनेच्या टाईमला भांडण केलं होतं की हिचा कसा पहिला नंबर येते. तेव्हा शिक्षिका बोलली होती आमच्या की डान्स वगैरेचा नंबर नाही येत, हिची ॲक्टिंग भारी होती, मामाच्या गावाला आमचं नाटक होतं, तर त्याच्यामध्ये हिचा परफॉर्मन्स चांगला होता म्हणून हिचा पहिला नंबर आला. आणि सलग 5 वर्ष मी गॅदरिंगमध्ये पूर्ण शाळेमध्ये फर्स्ट नंबरवर होती. त्याचा रागही तिच्या मनामध्ये होता. आणि तिची एक मॅटर आहे, ती काय करते, ती समोर येत नाही. ती काय करते, मॅटर सुरू करते आणि पूर्ण वाढवते आणि मग तिसऱ्याला समोर करते. कधी अनिशाला समोर केलं, कधी नवऱ्याला समोर केलं, कधी मुंबईवाल्या मैत्रिणीला समोर केलं, कुणाच्या फोनवरून फोटो टाकू दे, हे तिने केलं. माझ्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये तुम्ही सांगा की मी याच्यामध्ये कोणाचा सहारा घेतला नाही. कारण की मी एकाच व्यक्तीचा सहारा घेते, परमेश्वराचा. मी कधीच कोणाचा सहारा घेत नाही. मी परमेश्वराला म्हणते की यांच्यासोबत एवढा न्याय कर की यांनी जे मला कॅन्सर पेशंट म्हटलं ते यांच्यासोबत न्याय कर. यांनी म्हटलं की हे कॅन्सरचं नाटक करते, माझ्यासोबत न्याय कर की यांनी मला कॅन्सरचं नाटक म्हटलं. हे जे मैत्रिणीकडे गेले की काय काय बोलतात, हे कुठं गेले की फोटो अपलोड करतात, यांच्या अंगातले जे गुन्हे आहेत त्यांच्याबद्दल यांना पाहशील. हे मी म्हटलं, मी परमेश्वराची साथ मागते. मी कोण्या व्यक्तीला, कोण्या मित्रमैत्रिणीला फोन करत नाही, कोण्या मित्रमैत्रिणींची मदत घेत नाही. जेव्हा पोलीसवाल्यांचे फोन मला आला होता त्या टाईमला मी अख्ख्या ग्रुपला सांगितलं होतं की बघा मी हे स्टेज उचलत आहे, यांनी 4 जणींनी मिळून केलं हे असं हिचं म्हणणं आहे. मी जर 4 जणींचं मिळून हे जर काम केलं तर याच्यामध्ये पूर्ण ग्रुप येईल, म्हणून त्यांना फोन केले. यूट्यूबवालीला माझ्या म्हणण्यावर नाही केले. मी त्यांना खाऊ घालत नाही, मी त्यांना नाश्ता चारत नाही किंवा मी त्यांना दाबून पाहत नाही किंवा हिच्यासारखे याला पैसे माग त्याला पैसे माग आणि एका मैत्रिणीला तिच्या लग्नात जाऊन तिला दाबून टाकायचं हे मी काम करत नाही. ही पैशाने सगळ्याला विकत घ्यायचा प्रयत्न करते. विशेष म्हणजे स्वतःजवळ पैसा नाही आहे. जर असता तर ही आयुष्यभर मला पैसे मागितले नसते, हिने मला पैशाखाली दाबून ठेवलं असतं आयुष्यभर. तिच्या ठिकाणी मी जर असती तर मी आयुष्यभर दाबून ठेवलं असतं तिला पैशासाठी. कारण की मी मदत केली त्या शब्दावर कायम राहिली असती की नाही मीला मदतच केली. आजही मी सीमाला मदतच केलेली आहे, मी पैसे वापस घेतले नाही. पण परमेश्वराने तिच्यावर हा प्रसंग आणला की तिला पैसे वापस मागावं लागले, ते कर्ज तिला वापस मागावं लागलं. तर चला मला सांगा, जे मदत आपण वापस मागतो, ते दान आपण वापस मागतो, त्याला मदत म्हणायची का, त्याला कर्ज म्हणायचं. ते तिला गरज पडली मदत वापस मागायची. मी याच्यासाठी हे सगळं सांगितलं आज की पुष्कळ दिवस झाले होते माझे व्हिडिओ पाहून. तिने जो शब्द बोलला की माझ्या भरोशावर सुरू आहे, त्यामुळं मी माझा कंटेंट बदलवून टाकला. हो त्याच्यात मला लॉस झाला असता, माझा कंटेंट बदलवला, माझे फॉलोअर्स कमी झाले असते, माझे वॉच कमी झाले असते. पण पहा परमेश्वराने मला एवढी साथ दिली हो, तुम्हाला काय सांगू मी, की माझ्या कंटेंटला हजारोने व्ह्यूज यायला सुरुवात झाली होती. मी कंटेंट बदलवला तर, कारण की मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. आणि मी आज हे यूट्यूबवर सांगते की मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, कधी कोणाबद्दल वाईट कमेंट्स केल्या नाही, कधी कोणाबद्दल वाईट बोलली नाही. मला अनेक प्रकारच्या धोकेबाज्या दिलेल्या आहेत, अनेक प्रकारचे मला भूतकाळातले धोके माहीत झालेले आहेत. पण तरीही मी कोणाचंही कोणती गोष्ट ना मी यूट्यूबवर टाकते, ना मी कोणाला कोणत्या गोष्टीला ब्लेम करते. कारण की जे काही होतं ते माझ्या नशिबानं होतं. मी कोणाला कधीच ब्लेम करत नाही. पण मी एवढं सांगते मित्रांनो शेवटचं, की माझ्यासमोर परमेश्वर खरंच न्याय करेल. मी जर कोणाचं वाईट केलं नसेल ना तर न्यायच करेल माझ्यासोबत. मी आज कॅन्सर रिलीफ झालेली आहे. माझे लेटेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. पण एवढंच सांगते की मी आता जे करेल म्हणजे यूट्यूबसाठी
मी सगळ्यांना मनातून काढून टाकलेलं आहे, मला कोणासोबत देणं घेणं नाही आहे. पण एवढंच सांगते की आता जे माझं यूट्यूब चॅनल आहे ते मला बॅक घ्यायसाठी वाईट्स कमेंट वगैरे सगळं, मी आता ते काम नाही करणार. मला याच्यातून फेमस नाही व्हायचं आहे.